एक अच्छा स्वस्थ जीवन जी सकते हैं। एकदम फिट एंड फाइन और पहले से बेहतर लगता है। जो पेशेंट, जो बच्चे अपने मन से दिल से जो बात करते हैं वही हमारी बड़ी बात है। चांगले मिळालेले आहेत, त्यामुळे आम्ही ॲप्रोप्रिएट डाएटला धन्यवाद देतोय। कमिटमेंट कि मुझे ठीक होना है, ये जरूरी है। अगर ये नहीं रहेगा तो जरा मुश्किल होता है उसमें से। घेऊन आलो तर सरना डायबिटीज नाही आहे तुमच्या मुलाला, म्हणून आम्हाला खूप आनंद झाला। डॉक्टरने सांगितलं होतं की मला जन्मभर आयुष्यभर इंसुलिन घ्यायला लागेल। अभी रिपोर्ट वगैरह से भी अच्छी आ गई। अभी लड़के का इंसुलिन अगली बार बंद हो जाएगा। बहुत अच्छा लग रहा है और हमने पाया, और हजारों पेशेंट्स हमारे अच्छे हो रहे हैं। इनसे ही इलाज कीजिए क्योंकि ये भगवान के स्वरूप है। So this is clearly indicative that there is a science. कि डॉक्टर यश कुमार सर से एक बार ज़रूर मिले, और डायबिटीज़ और शुगर का जो डिफरेंस है, बेसिक डिफरेंस जो सर ने आज मुझे बताया, मुझे भी 12 सालों से ये चीज़ नहीं पता थी। किती वर्ष झाले याला आहे प्रॉब्लेम? हा 2 महिने झाले। 2 महिने। काय सांगितलं तिकडल्या डॉक्टरनी? इन्सुलिन घ्यायचं। इन्सुलिन घ्यायचं। बरं, अजून काय सांगितलं त्यांनी? आयुष्यभर घ्यायचं? तर जोरात बोला। आयुष्यभर घ्यायचं। बरं, तुम्ही काय करता? मी पोलीसमध्ये। पोलीसमध्ये? कुठल्या डिपार्टमेंट? पोलीसला म्हणजे परभणीला? परभणीला की कुठे? परभणीला। तर परभणीला पण चालू होतं आहे आपलं रेडिओ सेंटर। हां, चालू होते। छोटी रिसीट भी देना है उन्होंने। नांदेडला आहे का सर? नांदेडला, पुण्याला आहे, पण परभणीला चालू होतं। परभणीलाच आहे ना तुम्ही? हो, परभणीलाच होते। तिथे एक डॉक्टर आहेत आपले, भारत नांदुरकर, त्यांच्या बाजूलाच मोठ्या डॉक्टर यश कुमार रिसर्च लॅबोरेटरी मोठा बनलेला आहे। असं त्यांनी लीड घेतलं आहे। होतात ते ओळखता का त्यांना? माहिती आहे। हां, बस त्यांचंच खाली आपल्याला लागला तर मोठा बोर्ड लागला आहे तिकडे, ओपनिंग व्हायचं आहे थोडंसं। बरं, काय वाटलं तुम्हाला असं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरांकडे गेले आणि याला कळलं की शुगर वाढली? काय झालं होतं एक्झॅक्टली? सर, तो म्हणजे जास्ती युरिन करत होता आणि पाणी पित होता। बरं। आणि कंटिन्यू 3-4 दिवस झाल्याच्या नंतर मी थोडंसं यूट्यूबवर सर्च केलं की बा हा पाणी का जास्त पितो आणि युरिन बरं, त्याच्यात शुगर वाढू शकते असं म्हणून त्यांनी सांगितलं। बरं। तर मग मी त्याची ब्लड शुगर टेस्ट केली। हां, तर ब्लड शुगर 300-350 काहीतरी आली। बरं। मग मी डॉक्टरांना दाखवलं। हां, डॉक्टरांनी कुठले टेस्ट केले? हे आहे का डॉक्टरांनी फक्त त्यांची आहे का पण? हां, जेवणाच्या अगोदरची टेस्ट केली आणि नंतरची। मग आपल्या यूट्यूबवर मी पाहिल्याच्या नंतर ह्या टेस्ट केल्या। अच्छा, त्यांनी नाही सांगितले? नाही सर। इन्सुलिन अँटीबायोटिक. तुम्ही काय शिकलेले आहात? मी सर 12वी. 12वी. बरं, हे तेव्हा तुम्ही वाचलं तर त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं की ते सगळं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? सर, मला असं वाटलं की सर आपल्याला एक वेळेस भेटावं की आपण म्हणजे की ह्या पूर्ण टेस्ट केल्याशिवाय डायबिटीज आहे की नाही हा डॉक्टर सांगू शकत नाहीत। हां हां हां, फक्त जेवणाच्या अगोदर आणि जेवणाच्या नंतर टेस्ट केली म्हणजे होत नाही। ह्या पूर्ण टेस्ट केल्याशिवाय हा पेशंट डायबिटीज आहे त्याला आपण पूर्ण घोषित करू शकत नाही। बरं, आता तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे याचं अल्कलाइन फॉस्फेट। हा, दूध वगैरे घेतो का? हां, काय रे बेटा, दूध पितो का तू? हो। किती दूध पितो रोज? 1 ग्लास। 1 ग्लास। बरं, आणि घरी किती मुलं बाळं तुम्हाला? एकच मिनिट। एकच मुलगा. आता किती इन्सुलिन चालू आहे तुम्हाला? सर 5-4-4 बरोबर? हो। आणि रात्री 9? नाही, रात्री सकाळी 5-4-4 आहे आणि 9 आहे, बरोबर आहे? बरं, बरं. तर व्हिडिओ तुम्ही माझा बघितला तर तुमच्या मनामध्ये कुठल्या अशा भावना तयार झाल्या किंवा मनामध्ये असे प्रश्न उचलले तुम्हाला? सर, तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटलं की सर जे सांगतात की बाबा डायबिटीज आहे किंवा नाही हा फक्त जेवणाच्या अगोदर आणि जेवणाच्या नंतर टेस्ट केली तेव्हाच डायबिटीज त्याला घोषित करू शकत नाहीत आपण। व्हेरी गुड. हां, की आपण त्या टेस्ट दिलेल्या तुम्ही आहे त्या टेस्ट पूर्ण केल्याशिवाय याला डायबिटीज आहे किंवा नाही
हा पेशंट डायबिटीज आहे का फक्त त्याची शुगरच वाढली, हा निष्पन्न करू शकतो नंतर. एकदम व्यवस्थित. शिकलेले माणसं समजून नाही राहिले आणि तुम्ही एवढ्या छोट्याशा गोष्टीला लगेच पकडली तुम्ही. अशी कितीतरी लोक आहेत देशामध्ये, तर आम्ही सांगून थकलो आहे, पण लक्षात येत नाही. तुम्ही एवढ्याशा गंतामध्ये लगेच पकडले की मला काय म्हणायचं. ठीक आहे. आता हे जे पोस्ट काढले आहेत, आता आम्ही आमच्याकडे ज्या रेकॉर्डमध्ये घेतो, ज्याला इन्सुलिन चालू असतो त्याला आम्ही डायबिटीज 1मध्ये पकडतो आहे ना, त्या हिशोबाने फीस वगैरे असेल. मग एखादं तुम्हाला एक चांगली सांगितलं तर काय होईल, तुम्हाला एखादी पॉझिटिव्ह गोष्ट सांगितली तर काय होईल? आनंदच होईल ना. याला डायबिटीज नाही आहे. थँक्यू सर. काय म्हणा हां सर? सर त्याला एक डॉक्टरनं सांगितलं की जन्मभर इन्शुलिन घेसान तर सर्व म्हणजे रडत होते. काय सांगितलं होतं बेटा डॉक्टरांनी? तिकडे सांग बघून, 2 मिनटं सांग बरं. सांग बेटा, तो खूप फायदा होईल बेटा, तुझ्यामुळे बरेच लोक सुधारतील. काय सांगितलं होतं डॉक्टरांनी? डॉक्टरनं सांगितलं होतं की आधी तुझं नाव सांग आणि कुठून आलाय सांग तिकडे. माझं नाव श्रेयश आहे, मी गंगाखेडून आलेलो आहे. हां, आणि काय सांगितलं होतं डॉक्टरांनी तिकडे? डॉक्टरनं सांगितलं होतं की मला जन्मभर आयुष्यभर इन्सुलिन घ्यायला लागेल. मग काय वाटलं त्यावेळेस तुला? मला खूप वाईट वाटलं आणि मला रड बरं. आता मी तुला सांगितलं, तू आधी गंगाखेडवरून इथपर्यंत आलास, आता बसला होता, बाहेर होता तू, आता आतमध्ये आमच्याकडे बसला आहे. आता मी वडिलांना तुला सांगितलं की तुम्हाला डायबिटीजच नाही आहे, तर कसं वाटतंय तुला? मनात खूप छान वाटत आहे. खूप छान वाटत आहे. छान म्हणजे कसं वाटतं? आनंद झाला की नाही हो की माझे इन्सुलिन बंद होणार आहे? हो. हां, तुझे बेटा इन्सुलिन पूर्ण बंद होतील, पण इथला प्रोटोकॉल आहे आमचा, तो करायचं. आपण हळूहळू तुझं इन्सुलिन बंद करू, इकडलं जे काही देऊ तेही बंद करू. आपण आयुष्यामध्ये कधीही तुला इन्सुलिन घ्यायची गरज नाही, आणि आमच्याकडलं जे काही सांगितलं तेही घ्यायची गरज नाही आहे. थँक्यू सर. आलं लक्षात? तुझे रिपोर्ट जे आहेत हे मला खूप असं वाटतं, भारतामध्ये हे का कसे करतात लोक? सर फक्त त्याचा सी पेप्टाईड तेवढाच रिपोर्ट थोडासा हे आहे ना. हां, सी पेप्टाईड 0.95 आहे. हां, 0.8चा वर पाहिजे असतं आम्हाला, 0.8 वर पाहिजे. अच्छा. सी पेप्टाईड तेव्हा येतो जेव्हा बॉडीमध्ये इन्सुलिन बनतं. हे बाहेरचा इन्सुलिन जे घेतो त्याच्यामध्ये सी पेप्टाईड आढळत नाही. तुमचे व्हिडिओ मी खूप सर्च केले सर. हां मी ड्युटीवर असताना पूर्ण तेच सर्च करायचं की सर काय सांगतात. हां हां तर तुम्ही जे तेवढे रिपोर्ट सांगितले, मग मी त्या आपल्या ऑनलाईन जे तुमचे कोणती टी व्ही आहे, नॅशनल टी व्ही, नॅशनल टी व्हीवरचे मोबाईल नंबर घेतला सर, हां 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 आणि आपल्या कॉल सेंटरला मी संपर्क साधला. बरं बरं. त्यांनी सांगितलं की नागपूर किंवा पुण्यासाठी तुम्हाला यावं लागेल. बरोबर आहे. तर मग मला नागपूरचं बरंच काही माहिती होतं, हां. कारण या ठिकाणी मी होतो. अच्छा अच्छा. आणि बघा तुमच्या याच्यामध्ये बीटा सेल 105 आहेत, कम्प्लीट आहेत. ठीक आहे. तुमच्या बॉडीमध्ये सी पेप्टाईड 0.95 आहे. तर तुमची साखर जर वाढली होती म्हणून तो HbA1c 8.7 आहे, जे 5.8 पाहिजे असतं आपल्याला, ते होईल बरोबर. मी ठीक आहे. या अगोदर देखील एक टेस्ट केली होती, म्हणजे हां सहज टेस्ट करत असतो कधी कधी. बरं बरं बरं. काय बरं, HbA1c 5.8 होतं. हे कुठल्या महिन्याचं आहे? 8-9 महिन्याखाली. जूनचं आहे, बरोबर आहे. त्यावेळेस नव्हतं ना त्याला. नाही जेव्हा डिटेक्ट झाला तेव्हा 8.7 दाखवलं आहे. आणि सिलेक्टिव्हिटी कमी आहे, कमी आहे. त्याला अजिबात घाबरायचं नाही. हां, ठीक आहे. बिलकुल घाबरायचं नाही आहे. मुलगा एकदम दुरुस्त आहे. याला डायबिटीज नाही, याला डायबिटीज कधीही नव्हती. डायबिटीज 1 जे बोलतात ते. ठीक आहे. एकनाथ माणिकराव असे, मी महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे. सध्या माझी नेमणूक पोलीस स्टेशन गंगाखेड, जिल्हा परभणी या ठिकाणी आहे. माझ्या मुलाला दिनांक 25/2/2024 रोजी तो जास्ती पाणी पित होता आणि युरिन करत होता, म्हणून त्याला आम्ही त्याची ब्लड चेक केलं
ब्लड चेक केल्याच्यानंतर ज्याची शुगर 350 आली. त्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांनी सांगितलं की हा टाईप 1 डायबिटीज आहे. त्यामध्ये याला जीवनभर इन्सुलिन्स घ्यावं लागतील. नंतर मी यूट्यूबवर सर्च केल्यानंतर मला डॉक्टर एस कुमार यांचा व्हिडिओ मिळाला. त्यानंतर मी त्या व्हिडिओमध्ये सर्च प्रत्येक नॅशनल टी व्हीवरचे प्रत्येक व्हिडिओ पाहिले. सरने सांगितलं की ज्या एकदम शुगर लेवल वाढली म्हणजे डायबिटीज त्याला घोषित करू शकत नाहीत आपण. त्यानंतर मग सरांची मी अपॉइंटमेंट घेतली ऑनलाईन आणि सरांकडं आज आलो. बोला जे वाटतं ते मला सरांकडे आज आलो तर सरांनी पूर्ण टेस्ट ज्या ऑनलाईन सांगितल्या होत्या सरांच्या याच्यामध्ये, तर त्या ऑनलाईन टेस्ट केलेल्या नंतर सरकडे घेऊन आलो तर सरनं डायबिटीज नाही आहे तुमच्या मुलाला म्हणून. तर आम्हाला खूप आनंद झाला, कारण आम्ही पूर्ण घर परिवार आम्ही पूर्ण घाबरून गेलो होतो गेली 2 महिन्यापासून. तर मी असं जनतेला सांगू इच्छितो की सरांकडे एक वेळेस सर्वांनी भेट द्यावी, की असे डायबिटीज आहे म्हणून प्रत्येकाचं जीवन उद्ध्वस्त होईल आणि एक परिवार बी उद्ध्वस्त होऊ शकतो अशामध्ये. म्हणून एकच सांगायचं आहे तुम्हाला की ज्याला कोणाला डायबिटीज झाला असेल त्यांनी एकदा येऊन भेटावं. बाकी ट्रीटमेंट घेणं न घेणं हा त्यांचं पर्सनल इश्यू आहे तो. पण कमीत कमी जागरूकता व्हायला पाहिजे. टेक्नॉलॉजीमध्ये दिल्या तर सगळ्यांनी करायला पाहिजे की नाही. करायला पाहिजे. फास्टिंग पोस्टमेन आणि HbA1cला कोणाला घोषित करणं सांगतच नाही. मी ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी सर म्हटलं की डायबिटीज आहे किंवा नाही, त्याच्या सी पेप्टाइड त्याच्या शरीरामध्ये इन्सुलिन बनतंय किंवा नाही ती टेस्ट करायची. परंतु काही डॉक्टरने काही सांगितलंच नाही कोणती टेस्ट करावी, बोललेच नाही त्या विषयावर. परंतु मी ज्या दिवशी झालं तर तेव्हापासून मी यूट्यूबवर सर्च करीत राहिलो की शुगरसाठी कोणत्या टेस्ट करायच्या. त्यानंतर तुमचे व्हिडिओ काही मिळाले मला, त्यामध्ये त्या टेस्ट तुम्ही सांगत होते ऑनलाईन. त्या टेस्ट मी एका याच्यावर लिहून घेतल्या, कोणत्या टेस्ट आहेत काय टेस्ट आहेत. याच्यातल्या अर्ध्या टेस्ट मी अगोदरच केल्या होत्या. नंतर आपल्या ऑनलाईन संपर्क साधल्याच्या नंतर फक्त मी 3 टेस्ट केल्या अँटीबॉडीजच्या. अँटीबॉडीज नॉर्मल आहेत, त्या पण नॉर्मल आहेत. तिन्हीच्या तिन्ही पण नॉर्मल आहे. मग याला डायबिटीज म्हणण्याचा अधिकार कुठल्याही डॉक्टरला या पृथ्वीवर नाही आहे. फक्त मला ती सी पेप्टाइडचीच कन्फर्म नव्हतं की सी पेप्टाइड 0.8चा वर पाहिजे. ती तेवढीच नॉर्मल नाही असं मला वाटत होतं. नाही आता कसं असतं विचारलं मी तर ती 1.5 किंवा 50 पाहिजे असं. नाही हे बघा, हा जो अंगठा आहे की नाही, मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगतो, हा अंगठा जितके लोक ह्या पृथ्वीवर आहेत सगळ्यांचे अंगठे वेगळे आहेत. तुम्ही पोलीसवाले आहेत बरोबर, याच्यावर चालतं. डुप्लिकेट कोणी करू शकत नाही. तर याला आपण गॉड गिफ्ट म्हणतो. हा पेटेंट देवाकडे आहे बरोबर आहे. तर तो देव काय म्हणतो, बेटा तुम्ही हे बनवू शकत नाही, तुम्ही सगळं करा. तुम्ही चंद्रावर जा, मंगळावर जा, तुम्ही इन्सुलिनसुद्धा तुमच्या लॅबॉरेटरीमध्ये बनवून घ्या, पण तुम्ही सी पेप्टाइड बनवू शकत नाही. हे महत्त्वाचं आहे. जे लोक व्हिडिओ बघतात आहे मित्रांनो, हे लक्ष द्या. काय कळलं तुम्हाला? सी पेप्टाइड कुठे नाही बनवू शकत, बाहेर बनत नाही ना. आर्टिफिशियली जो तुम्ही इन्सुलिन घेता त्याच्यामध्ये सी पेप्टाइड आढळत नाही. सी पेप्टाइड मिळतच नाही. जे आपण शरीरात जे होतंय इन्सुलिन जे बनतं त्याच्यामध्ये सी पेप्टाइड मिळतं. त्याच्यावरनं कन्फर्म होत आहे की मुलाला डायबिटीज नाही. म्हणजे इन्सुलिनमध्ये सी पेप्टाइड नसतं. नाही, बाहेरच्या म्हणजे आतमध्ये शरीरामध्ये पण त्याच्यामध्ये सी पेप्टाइड असतं, म्हणून त्याच्यावरनं आम्ही सांगतो तुम्हाला. म्हणजे शरीरात इन्सुलिन बनत आहे. पण शुगर का वाढली? टेम्पररी वाढली होती, ती बॉडीने ॲक्सेप्ट नाही केली ती. पण भारतामध्ये कुठल्याही मुलाला, लहान मुलाला फास्टिंग पोस्टमेन वाढली की त्याला पटकन टाकतात आणि त्याला हे टेस्ट पण करायला पाहिजे. आणि जर हे आपल्या घरामध्ये, आता तुम्ही पोलीसवाले आहेत, तुमच्या बंदुकामध्ये गोळ्या भरलेल्या आहेत पूर्ण गोळ्या भरणार का तुम्ही? रायफलमध्ये भरता येईल का? नाही. तसंच आहे, पुन्हा अपडेट आहे याचं सिस्टम. तिथं कशी इन्सुलिनची जागा आहे? नाही आहे इन्सुलिनची जागा बाहेर. 15 तारखेलाच येणार होतो मी मागच्या, पण त्या 3 टेस्ट राहिल्या. नाही, चला हरकत नाही काय प्रॉब्लेम. व्हिडिओ
लोकांना नम्र निवेदन आहे की ज्यांनाही कुठे डायबिटीज आढळलं असेल पहिल्यांदा जे आमच्याकडे लवकर येतात म्हणजे जसे तुम्ही आले हे लोक आम्ही प्रत्येकदा 9 ते 60 महिने प्लस सांगतो. ज्यांना 5 वर्ष झाले 10 वर्ष झाले लहान मुलांना आहे. पण जे तुमच्यासारखे 2-3 महिन्यामध्ये आले हे 3 महिने 6 महिन्याचा आधीच चांगले होतात. म्हणजे तुमचं टोटल इन्सुलिन बंद होईल आणि आमच्याकडलं जे देऊ तेही बंद होईल. आता आपल्याला जे काय वाढले जे काय डॅमेज झालं त्याला सुधारवायचं आहे फक्त आणि इन्सुलिन स्टेप बाय स्टेप कमी करायचं आहे. एकदम बंद नाही करता येत. 2-2 युनिट 4-4 युनिट असं करून आपण ते बंद करू आणि यातनं याला पुन्हा आराम मिळेल. ठीक आहे बेटा. आयुष्यभर न घेता काही महिनेच घ्या. आता हाच बेटा कमीत कमी तुला हे करायचं हां कसं प्रेशरमध्ये आहे बघा तो. खूप रडला तो सर डॉक्टर. आज कसं वाटतंय बेटा इथे आल्यानंतर आम्हाला भेटल्यानंतर काय वाटतंय तुला? खूप आनंद. आनंद वाटतंय ना? मी सर्व मुलांना सांगतो की ज्याला पण डायबिटीज 1 आहे किंवा नाही असलं तरी सरांकडे एकदा भेट द्या. सर तुमची सगळी इन्सुलिन जे काही आहे सर्व संपून टाक. अशोक लक्ष्मण रहाटे. आणि राहायला कुठे आहे तुम्ही? राहणं इलेक्ट्रॉनिक झोन हिंगणाला. हो. आणि काय करता आपण? मी MIDC मध्ये वेल्डर फिटर. बरं. आता ज्यावेळेस तुम्हाला डायबिटीज झालं आणि डॉक्टरांकडे गेला होता त्यावेळेस काही आठवतं का त्यांनी काय सांगितलं की डायबिटीज झाला आणि आयुष्यभर गोळ्या घ्यावं लागतील वगैरे असं काही सांगितलं होतं का? रिपोर्ट चेक केल्यानंतर HB1 जो होता 11.4 होता ना त्यांनी सांगितलं होतं की आता ते रिपोर्टनुसार तुम्हाला मरेपर्यंत ही औषध करावं लागेल बा. मरेपर्यंत करावं? मरेपर्यंत जोपर्यंत जिवंत तोपर्यंत करावं लागेल. बरं. मग त्यावेळेस कसं आपल्याबरोबर काय परिणाम झाला ते ऐकल्यानंतर? परिणाम म्हणजे थोडंसं वेगळं वाटलं बा. काय करा बा जीवनामध्ये आखरी तर औषधच झाली बघ. ताई तुम्हाला येऊन सांगितलं का यांनी मग घरी? मग काय वाटलं तुम्हाला? काय वाटलं? आम्हाला वेगळंच वाटलं ना. वेगळंच वाटलं. बरं. मग इथला ऍड्रेस आणि हे तुम्हाला कुठून मिळालं? हे महिमानचे वडील असं रेफरन्स आले होते. महिमानं सांगितलं. महिमाचे वडील भेटत राहतात ना ती ओळख वगैरे आम्ही परमात्माला येते एकामेका ग्रुपमध्ये मिळत असतो. अच्छा. त्यांनी सांगितलं मग काकाजी म्हणे इकडे जाऊ आपण. मी नेलं मुलीला. माझ्या मुलीचं बी 535 होतं बा. आता एका महिन्यामध्ये नॉर्मल आलं बा. त्याच्यामुळे मग चला बा म्हटलं. मग मी त्याच्यानुसार मी इकडे आलो. आता हे जे रिपोर्ट आम्ही तुमच्याकडनं काढून घेतले होते ते त्या डॉक्टरांनी तर काढले नव्हते ज्यांच्याकडे तुम्ही गेला होता. हे सगळे रिपोर्ट्स आहे ना हे पहिल्यांदा काढलेत ना. तिथे फास्टिंग पोस्टफीड आणि HbA1c काढलं असेल तिथे फक्त HbA1 बरोबर. आता हे रिपोर्ट्स काढल्यानंतर तुम्हाला काय वाटलं की हे कोणी जे रिपोर्ट्स काढत नाही डॉक्टर कुमारकडे हे का काढतात असं काही वाटलं नाही तुम्हाला? आता ज्यांचे डॉक्टर सांगणार ना सर आम्ही काय सांगणार आहोत त्याच्यात कोणती रिपोर्टला कोणती काय करावं लागतो शुगरमध्ये कोणती रिपोर्ट जांच करावं लागतो. बरं. आता तुमची शुगर झाली आहे आता झाली आहे 84 आणि 111 बरोबर आहे. एवढं चांगलं रिपोर्ट आलं. आता ह्या वेळेस तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे शरीरामध्ये काय चेंजेस वाटतात? आनंद वाटते की नाही बा काहीतरी म्हणजे दवाईमध्ये औषधीमध्ये फरक वाटला बा आपल्याला. अच्छा. आता काय पत्नी तर एकदम काही खावतच नाही म्हणते. नाही भात चांगला द्यायचं इकडनं घेऊन जायचं नाही. हे तर म्हणजे असं गोड गिड दुसरं इकडे काही नाही खायचं बा म्हणलं. नाही आपल्याला गोड करता ते आहे स्टिविया ते द्यायचं. खाऊ शकता म्हटलं ना. पुरणाची पोळी खा. इथला तेल आहे तेलामध्ये तेल कधीही बदलायचं नाही. तेल तुम्ही बदललं की ते डॉक्टरांचं दुश्मन आहे. कुठे तुम्हाला जाऊ देणार डॉक्टरांकडे. तुम्ही माझ्याकडे डायबिटीज करता आले पण आयुष्यभर जर हे तुम्ही व्यवस्थित केलं ना तर कधीही डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही. कारण की दुसरे तेल तुमची इम्युनिटी कमी करतात आणि हे तेल इम्युनिटी वाढवतं. जर आपली प्रतिरोधक शक्ती वाढलेली असेल तर आपल्याला काहीच होणार नाही. ठीक आहे. खूप सिंपल आहे. प्रतिरोधक शक्ती ह्या तेलाने वाढते त्याच्यामुळे तुम्हाला कधीही आयुष्यामध्ये त्रास होणार नाही. म्हणून हे तर सगळं बंद होऊन जाईल आमच्याकडलं आता डायबिटीजच्या काही दिवसांनी. पण याचा पुढेही कधी कुठल्या डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. खाण्यावर तुमचे सगळे प्रॉब्लेम स्वयंपाकघरातून आलेले असतात आणि सोल्युशन स्वयंपाकघरातच आहे बाहेर नाही. चंदेल है और मैं बैतूल से मेरे 3 मेडिकल शॉप है बैतूल में और 3 पैथोलॉजी लैब है.
इसके अलावा हम लोग का बाहर के इन्वेस्टिगेशन जैसे डॉक्टर लाल पेथले में इस तरह की फ्रेंचाइजी है, रेड क्लिप की फ्रेंचाइजी है। और मेरे जो मेडिकल स्टोर है वो एकदम डॉक्टर आनंद मालवी है उनके जस्ट बाजू में मेरा एक मेडिकल शॉप है जहाँ डेली मिनिमम 25 से 30 पेशेंट डायबिटीज़ के आते हैं। इसके अलावा मेरा जो दूसरा मेडिकल शॉप है वहाँ पे एक गायनी डॉक्टर बैठती है और एक डॉक्टर अनु वर्मा सर बैठते हैं, जो उनके पास भी कम से कम 10-15 मरीज डेली डायबिटीज़ के आते हैं, क्योंकि MBBS DGM गवर्नमेंट हॉस्पिटल के डॉक्टर हैं, मतलब मेडिसिन में है वो DGM। तो इस तरह से और फिर बहुत सारे लोग दवाई लेने वाले, तो हमारे साथ मतलब दिन भर 50 पेशेंट तो हमको मिलते ही हैं। ये कहना है कि बैतूल की इंसाइक्लोपीडिया है आप। हाँ सर, 50 पेशेंट आराम से मिलते हैं सर, मतलब ऐसा बोल के चले। अभी डायबिटीज़ के बारे में अगर मैं बात करूं तो आपका अनुभव, आप ऑलरेडी DPharm है, DLMT है, 3 पैथोलॉजिकल लैब है, तो एक जो सिनेरो है पिछले 10-20 साल का, आपको डायबिटीज़ के बारे में क्या रीडिंग है आपका? सर मेरा रीडिंग तो मैंने बहुत डीपली पढ़ा है इसको लेकर। तो डायबिटीज़ नॉट अ डिसीज, इट इज जस्ट डिसऑर्डर। उसके बाद दूसरा चीज आ जाता है कि डॉक्टर्स जो है एलोपैथी डॉक्टर्स वो डराते हैं पेशेंट को, ये बोलकर डॉक्टर ये बोलकर डराते हैं कि आप शुगर की दवाई लोगे तो मर जाओगे, पर ये डिसऑर्डर है। यदि इसका प्रॉपर डाइट प्लान हो जाता है, ठीक है, जैसे गेहूं की रोटी खाना बंद करते हैं, इसके अलावा डेयरी प्रोडक्ट्स बंद करते हैं, इसके अलावा जैसे जंक फूड है उस टाइप के प्रोडक्ट्स बंद करते हैं, तो काफ़ी रिलीफ मतलब पेशेंट को वैसे भी मिल सकता है। पर डॉक्टर बोलता है कि नहीं सब खाओ, दूध पियो सुबह शाम, लेकिन दूध पीने से तो ऑलरेडी उसको कहीं ना कहीं बहुत सारे नुकसान दूध की वजह से हो रहे हैं, लेकिन डॉक्टर बोलता है नहीं सुबह दूध के साथ दवाई लो, मतलब कहीं ना आप दवाई तो दे रहे हो लेकिन वहीं उसकी शुगर बढ़ा भी रहे, ठीक है। बोले सब खाना खाओ, भाई गेहूं में जो कार्बोहाइड्रेट है, जिस तरह से गेहूं में मतलब ट्राइग्लिसराइड बढ़ रहा है पेशेंट का, उस कंडीशन में हम देखें तो कहीं पर भी गेहूं खाना सेफ नहीं है, पर डॉक्टर बोलते बढ़िया आप आराम से खाओ और गोली भी खाते जाओ, धीरे धीरे उसका रेजिस्टेंस बढ़ता जाता है। एक समय बाद फिर वो पहले गोली खाता है, फिर 2 गोली खाता है, फिर 3 गोली खाता है, फिर एक समय बाद फिर इंसुलिन लगाता है। मैं खुद इंसुलिन लगा रहा हूँ। चलिए अभी मुझे एक छोटी सी बात बताइए कि जो कितने साल हो गए आपको बैतूल में? बैतूल में सर मुझे 15 साल हो गए। 15 साल में कभी आपने ऐसा देखा कोई पेशेंट ठीक हुआ हो डायबिटीज़ से? नहीं सर, ठीक होता हुआ नहीं, कोई ठीक नहीं होता है, वो तो डे बाई डे डिवाइडेशन के बिल्कुल बढ़ता ही जाता है, बहुत सारी कॉम्प्लिकेशन बढ़ते जाते हैं, किसी का आई साइड डैमेज हो जाता है, किसी का लीवर डैमेज होता है, किसी का किडनी डैमेज हो जाता है। मैंने ऐसे पेशेंट देखे जो डायबिटीज़ में एक मरीज़ था, उसको डायबिटीज़ डिटेक्ट हुआ, उसने 3 महीने तक कोई मेडिसिन नहीं लिया और चौथे महीने उसका किडनी बैठ चुका था। और ऐसे कोई पेशेंट्स है जो रिपीटेडली आपके यहाँ सैंपल्स देते हैं? बिल्कुल तो रेगुलर पेशेंट। उसमें आपका क्या ऑब्जर्वेशन रहा है शुगर लेवल्स पे? मैडम ऑब्जर्वेशन ऐसा है कि डायबिटीज़ मुझे तो नहीं लगा कि कहीं पे भी कोई डॉक्टर ठीक कर रहा है, लेकिन ये है कि जिसका रेगुलर मॉर्निंग वॉक है, रेगुलर डाइट प्रॉपर है, तो उन लोगों का शुगर फिर भी ठीक रहता है। मेरा जैसे कोई पेशेंट आता है इसने आपको 1 महीने पहले दिया हो, या कुछ वही सेम पेशेंट 3 महीने के बाद फिर से आपने वो जांच कराने आते हैं, तो वो रिपोर्ट्स में आपको कुछ दिखता है चेंजेस? बहुत फर्क नहीं दिखता मैडम, कई लोगों की बढ़ जाती है, कई लोग बढ़ जाती है। अभी जैसे मेरा खुद का मैं बता रहा हूँ, मेरा 10/8 आ गया, मैंने बीच में ध्यान नहीं दिया थोड़ा सा, मतलब खाने पीने को लेकर, तो मेरा खुद बढ़ गया। अभी 1-2-4 मरीज ऐसे भी है जिनका पहले 7 था, अब 10 हो गया, जो इन नटशेल में ठीक नहीं होते हैं, बराबर है। बिल्कुल सर। अभी मुझे बताइए कि आपको यहाँ के बारे में, डॉक्टर एस कुमार, भाग्यश्री के बारे में, एप्रोप्रिएट डाइट थेरेपी के बारे में आपको कैसे पता लगा? क्या चीज़? मेरी एक पेशेंट है कीर्ति नागले, उनका मैं एक दिन फास्टिंग सैंपल लेने गया था सुबह, और आपका जो पूरा चार्ट था, एक्चुअली चार्ट में सैंपल ज़्यादा थे, तो सैंपल ज़्यादा थे तो हम लोग का ये होता है कि सैंपल ज़्यादा है तो पहले तो अमाउंट ज़्यादा मिलती है, दूसरा ये होता है कि कहीं कोई सैंपल छूट न जाए। तो मैं पर्सनली गया, मैंने पेशेंट से बात की, बात करने के बाद मुझे लगा कि ये बच्ची तो ख़त्म, मतलब मेरे ऐसा एक ऑब्जर्वेशन था कि ये बच्चे का कुछ नहीं हो सकता, 12 साल की बच्ची है। लेकिन जब वो मेरे पास रिपीटेडली आता रहा, तो जब वो 10-11 का उसका HbA1c था, आज की डेट में 6.4 पे उसका HbA1c पहुंच गया, तो मुझे लगा कि कहीं ये बहुत सही जगह जा रहा है। मतलब कई बार क्या होता है कि जहाँ दवा काम नहीं करती वहाँ दुआ काम करती है ना, तो मुझे लगा कि ये बेस्ट जगह है, एक बार ट्राई करने में क्या जाता है। तो इसलिए फिर मैं भी इस तरह से फिर मैंने उनसे नंबर लिया, और फिर आपके यहाँ कोई सर हैं ऋषभ सर या जो भी है, राकेश सर, रोशन सर से बात हुई, उन्होंने एड्रेस दिया, फिर मैंने अपना प्लान किया, उन्होंने मुझे एड्रेस जो टेस्ट बताया। और ये टेस्ट के बारे में आप जैसे पैथोलॉजी लैब्स आप चलाते हैं, तो इस टेस्ट की जानकारी थी क्या आपको?
मैडम कराते तो थे लोग पर बहुत रेयरली कराते थे इस तरह का बीटा सेल फंक्शन या इस तरह का जो टेस्ट कराते थे। इवन जो ये पेशेंट था इस पेशेंट का जैसे मैंने रेड क्लिप में पहली बार सैंपल भेजा था तो मुझे नहीं पता था कि उसका इंसुलिन सेंसिटिविटी नहीं आ पा रहा था उसमें। फिर मैंने लाल पैथले में भेजा क्योंकि दोनों काम है मेरे पास, तो उन्होंने बोला कि ये नहीं आया भैया, तो फिर मैंने वो ढूंढा, फिर वो मैंने पता किया, तो फिर मतलब इस तरह के टेस्ट जो है वो 4-6 महीने में एक बार कोई मरीज आता है, 4-6 महीने में, पर अभी तक नहीं पता था। और इस तरह के आपके बैतूल में किसी डॉक्टर ने नहीं कोई नहीं कराता है। मतलब डॉक्टर के मन में भी एक ऐसा लगता है कि मैं इतना बड़ा टेस्ट कराऊंगा तो पेशेंट भाग नहीं जाएगा, इसलिए भी लोग नहीं कराते। आपको बताऊँ थोड़ा सा मैं इसको ब्रीफ कर देता हूँ। ये जो रिपोर्ट्स हम लोग करा रहे हैं पूरे वर्ल्ड में डॉक्टर कुमार के सिवा, कुमार की टीम के सिवा कोई नहीं कराता। बिल्कुल सर। और ये जो रिपोर्ट्स हैं ये मेडिकल बुक्स में दर्ज हैं, तभी आपने करा के लाए। जी जी बिल्कुल, है ना। मैं तो कभी नहीं कह रहा हूँ कि मैंने इन्वेंट किए। और ये जो टेस्ट है 1880 से लेके 1985 के बीच के हैं। जो होमा आया है 1985 का है। सी पेप्टाइड भी 1968 का है। आज 2025 में बैठे हैं हम, कितने 40 साल हो गए, अभी तक कोई ये टेस्ट नहीं करा रहा है। नहीं, कोई नहीं करा सर। बिल्कुल सर। मतलब मेरा तो पोर्टफोलियो है मेरे पास, तो मान के चलिए कि मैं मतलब पूरा मेरा लैब का मोटा मोटा 30-40 हज़ार का रोज का मेरा बिजनेस होगा सब मिला के, जिसमें से डायबिटिक पेशेंट होंगे कम से कम 20 पेशेंट तो डेली, जिसमें मेरा लैब जो है सुबह अर्ली मॉर्निंग 6 बजे खुलता है फास्टिंग सैंपल्स के लिए। हम लोग ने जो नया सेटअप बैतूल में स्टार्ट किया, सबसे बड़ा सेटअप है मेरा बैतूल में। बैतूल डिस्ट्रिक्ट का फर्स्ट सेटअप जो मेरा है, और जिसमें हम लोग पूरा हार्मोन्स वगैरह सब लगाते हैं, मतलब जो रूटीन वहाँ पे चलता है, जैसे थायराइड है, एलएचएफएस है, प्रोलेक्टिन है, जो हमको जरूरत पड़ रही है उस तरह का हम लोग सेटअप पूरा तैयार किया। 6 बजे हम लोग खोलते हैं। तो मैंने देखा कि कोई भी डॉक्टर इस तरह का कोई नहीं कर रहा था। फास्टिंग पीपी के ऊपर डिपेंड है। HbA1c 3rd और 4th हुआ तो किसी ने कुछ कराया तो बोले कि भैया वो सिर्फ इंसुलिन करा लो, बस इसके अलावा कुछ नहीं होता है। ये जो रिपोर्ट जैसे ही आप अभी खुद बोल रहे हैं कि आपको 10 साल से डायबिटीज जी सर बिल्कुल, और आप इंसुलिन भी ले रहे हैं। जी जी बिल्कुल, मैं ले रहा हूँ सर, मेरी सिस्टर ले रही है, मेरी मदर भी ले रही है। कितने साल से ले रहे हैं? मेरी मम्मी को तो 35 साल हो गए। हाँ, और मेरी सिस्टर को कम से कम 12 साल हो गए। मैं खुद 10 साल से ले रहा हूँ, जिसमें मैं शुरू में ये जो रिपोर्ट्स हैं जी सर, यार मैंने आपको आते बराबर बोला कि आपको डायबिटीज नहीं है। बहुत बड़ी बात है सर ये आपने मतलब जो बात बोली है डायबिटीज नहीं है, ये तो एकदम अनएक्सपेक्टेड है, एक्सपेक्टेशन से बाहर है। मतलब इसका कोई मतलब क्या आप बोल रहे डायबिटीज नहीं है, जो कि मैं 10 सालों से जहाँ घूम रहा हूँ। मैं नागपुर में भी दिखाया, शैलेश पितले सर को भी मैंने दिखाया, शैलेश पितले सर को भी दिखाया, मेरी मदर ने शैलेश पितले सर को दिखाया। यहाँ पर कुछ गुप्ता सर हैं, उनको मेरी मदर का रेगुलर ट्रीटमेंट चला है। फिर बाद में जब मैं इस फील्ड में बहुत मतलब 35 सालों में 10 सालों से मैं इस फील्ड में आया, तो मम्मी को समझाया कि मम्मी देखो डायबिटीज तो डॉक्टर के पास जाओगे होना कुछ नहीं है, तो आप थोड़ा मेंटेन करो, मेडिसिन बराबर लो, डॉक्टर बदलने से कुछ नहीं होगा। तो अब वो नागपुर आना अभी कुछ सालों से बंद किया है, नहीं तो पहले नागपुर आना फिर सुबह से बैठना। अभी जो थोड़ा सा मैं विश्लेषण कर दूं आपको। जी सर। इसमें सबसे इम्पोर्टेंट जो है वो है सी पेप्टाइड। जी सर। सी पेप्टाइड कम्स ओनली व्हेन इंडोजिनस इंसुलिन इज बीइंग सिक्रेटेड बाय द बीटा सेल। यस सर। ये 0.8 के ऊपर होना चाहिए, आपका 3.23 है। जी सर। तो ये जो अंगूठा होता है, मेरे हर वीडियो में बता तो फिर भी कहूँगा, ये एक यूनिक है। जी। जितने लोग इस दुनिया में हैं सबके अंगूठे अलग हैं। बिल्कुल सर। सो दिस इज अ क्रिएचर ऑफ अ गॉड, बराबर है जी। तो इंसुलिन जो आपकी इंडोजीनियस है दैट इज ऑल्सो क्रिएचर ऑफ अ गॉड। जैसे इसको आप बना नहीं सकते हैं जी। भगवान बोलता है आप चांद पे चले जाइए, मंगल पे चले जाइए, आप इंसुलिन भी लेबोरेटरी में बना लीजिए, लेकिन सी पेप्टाइड आप नहीं बना पाएंगे। सी पेप्टाइड नेवर कम्स विद द एक्सोजेनियस इंसुलिन। आगे ख्याल में जब सी पेप्टाइड्स के अंदर आपकी बॉडी में इंसुलिन बन रही है तो फिर आप बाहर से क्यों लेंगे? आपके घर में कुआं है, पानी है, तो आप बाहर से पानी क्यों मंगाएंगे? बहुत सिंपल सी बात है। तो ये टेस्ट अगर नहीं करा तो सिग्निफिकेंस नहीं मालूम। अब क्या हो रहा है कि आपकी अगर मैं बात करूँ तो आपकी एक्सेस इंसुलिन है आपके बॉडी में। अच्छा। जो जिसके कारण आपका रेजिस्टेंस बढ़ गया 5.46, दिस शुड बी लेस देन 1, इसलिए आपकी शुगर कम नहीं हो रही है। आपकी जो फास्टिंग 331 है। कितने यूनिट इंसुलिन ले रहे हैं आप? सर 12 लेता हूँ, लेकिन आज मैंने फास्टिंग करा गया है सुबह, मतलब जो मशीन पे करते हैं 160 रहता है। ये थोड़ा सा मुझे कुछ डाउट कोई बात नहीं, ये जो रहते हैं ये तो 24 घंटे में 24 बार बदलते हैं, तो इसको छोड़ दीजिए। हाँ बिल्कुल, ये फ्लक्चुएट होता है। हम चलेंगे HbA1c पे। HbA1c बिल्कुल 10.3 है, मैं करा रहा हूँ अभी, बराबर 10.3 है। दिस शुड बी 5.8। जी सर।
ठीक है, ये 110 होना चाहिए और 140। अभी हो क्या रहा है कि आपके बॉडी में एक्सेस इंसुलिन है, जिसके कारण शुगर इज नॉट गेटिंग, इज नोन एज इंसुलिन रेजिस्टेंस। लोग इंसुलिन रेजिस्टेंस पे आके रुक जाते हैं। जी बिल्कुल सर। इसके बाद में कोई बात नहीं करना। आज हमारा जो है, आज इंडिया में हमारे 50 क्लिनिक है। जी बिल्कुल सर। और पिछले 20 साल से इस लाइन में हैं हम लोग। आई हैव येट टू फाइंड अ पर्सन हु इज अ डायबिटिक इन माय चैम्बर। मैं सर आपका तो मैंने कभी नहीं देख पाया, लेकिन विश्वरूप राव चौधरी का वीडियो दिखाया मैंने बहुत बार। तो वो कहते हैं कि इंजेक्शन लगाना, मतलब जो इंजेक्शन होता है जैसे टैबलेट का जो रूट है, भाई टैबलेट यदि बॉडी एक्सेप्ट नहीं कर पा रहा तो इंजेक्शन बाहर से दे दिया, मतलब डायरेक्टली उसको हो गया। लेकिन वो कहीं ना कहीं गलत है। इस तरह से नहीं, सबसे पहले भाई डायबिटीज है कि नहीं तो मालूम चाहिए। इसके बाद जो डेयरी प्रोडक्ट्स है वो भी यही कहते हैं कि डेयरी प्रोडक्ट्स, जैसे मेरे को उन्होंने बताया था मेरे पेशेंट ने कि बोले डेयरी प्रोडक्ट्स बंद करा था। मुझे पूरा पिक्चर पता था कि डेयरी प्रोडक्ट्स हमारे लिए नहीं बने हैं, जानवर के प्रोडक्ट जानवर के लिए बने हैं। नहीं, हमारे नहीं है। हाँ, जानवर का दूध जो है, वो डायबिटीज 1 जो होता है वो गाय के दूध से होता है। जी सर, इसलिए मना करते हैं। जी, तो मुझे वो भी चीज़ पता थी। पर क्या है कि अब जैसा चल रहा है शेड्यूल, मतलब कुछ आपके पास उपाय ना होना सर, तो ठीक है। वैसे जैसे मैं डायबिटिक हूँ, मेरे जैसे कई डॉक्टर्स भी हैं वहाँ पे जो डायबिटिक हाँ, तो अब मेरे पास भी उपाय नहीं, उनका भी उपाय नहीं, हम दोनों एक दूसरे मिल गए तो हम दोनों खुश है कि भाई दवाई खा रहे हैं, जैसे चल रहा है। अभी आप तो इसको जड़ से खत्म होने के लिए आपको 9 से 36 महीने लगेंगे, ठीक है ना, जिसमें इंसुलिन आपकी बंद हो जाएगी, टैबलेट्स बंद हो जाएगी, और जो हम यहाँ से देंगे वो भी आपका बंद हो जाएगा। ये सुन के आपको कैसा? तो बहुत अच्छा लग रहा है सर। पहली बात तो सबसे बड़ी बात इंपॉर्टेंट ये थी कि आपने मुझे बोला कि आपको डायबिटीज़ नहीं है। ये मेरे लिए बहुत बड़ी बात थी। अब जो भी आप मुझे उपाय बताएंगे मैं उसको सब करने को तैयार हूँ। शुगर बढ़ी है जी सर, शुगर पे कोई काम नहीं कर रहा है। जी सर, लोग डायबिटीज़ पे काम कर रहे हैं। सर समझ गए? शुगर और डायबिटीज़ दोनों अलग अलग चीज़ें हैं। जी सर। पहली चीज़ आपने बोली कि डायबिटीज़ कोई बीमारी नहीं है, वो सही है, लेकिन उसके आगे एक पॉइंट है कि डायबिटीज़ अलग है, शुगर अलग है। अच्छा अच्छा। डायबिटीज़ हम कब कहलाएंगे? जब हमारे बॉडी में इंसुलिन न बनती हो, हमारे बॉडी में सी पेप्टाइड ना हो। मैंने यहाँ तक पढ़ा है सर इसमें कि जैसे शुगर की आप दवाई खा रहे हैं, आप शुगर की दवाई खा रहे हैं, आपने शुगर को तो कम कर दिया, लेकिन वो शुगर गया कहाँ? वो गया कहाँ? वो पड़ा है आपकी बॉडी में, वो कहीं ना कहीं आपकी किडनी डैमेज कर रहा है, आपको कैंसर का कारण बन रहा है। सारे कारण वहीं से है, स्टार्टिंग वहीं से। लेकिन अब हमारे पास ऑप्शन नहीं है या हमको पता ही नहीं है, तो हम भी क्या कर सकते हैं? नहीं, अभी एक अपील मुझे आपकी तरफ से चाहिए। जी सर। आपके खैर यहाँ तो है जी, आपकी जो बैतूल का डिस्ट्रिक्ट है, मैं आई कैन गारंटी यू, अगर आप इसकी लीड लेते हैं जी सर, तो डायबिटीज़ का एक भी जो डिस्ट्रिक्ट है जी सर, पूरा डायबिटीज़ रहित हो सकता है, अगर सोचेंगे। नहीं बिल्कुल सर, मैं तो चाहूँगा। अगर आप यहाँ पे आए हैं जी तो आप अपने लिए नहीं आए, बिल्कुल सर, उस परवरदिगार ने आपको यहाँ भेजा है, बिल्कुल सर, बिल्कुल। ताकि हम वहाँ नहीं आ सकते तो कम से कम आप हमारे राजदूत बन के लोगों तक नहीं बिल्कुल सर, सही मैं चीज़ तो तो उधर बताएं आप। जी कि डॉक्टर यश कुमार सर से एक बार ज़रूर मिले, और डायबिटीज़ और शुगर का जो डिफरेंस है, बेसिक डिफरेंस जो सर ने आज मुझे बताया, मुझे भी 12 सालों से ये चीज़ नहीं पता थी। कहने को तो मैं भी बहुत समय से पैथोलॉजी में काम कर रहा हूँ, पैथोलॉजी का मेरा बहुत बड़ा सेटअप है, मेडिकल स्टोर्स होने के बाद में भी मुझे इस बारे में कोई आइडिया नहीं था कि कभी शुगर ख़त्म हो सकती है या किसी पेशेंट को शुगर होती ही नहीं, क्योंकि शुगर दिख रही है फिर भी। और मैं सबसे रिक्वेस्ट करूंगा कि एक बार ज़रूर सर से आकर मिले, और हो सकता है कि जैसे आज मेरा जीवन बदल रहा है, आपका भी जीवन बदलेगा। थँक यू। नाही ऐकून यावं वाटलं ताबडतोब. मग ते परवाच्या दिवशी मी यांना फोन केला, हे बॉस सर उद्याच यायले म्हणे, येता का? येतो म्हणून ताबडतोब. 15 दिवसामध्ये असतं ना इकडे. मागच्या वर्षीपासून ऐकतो मी मुलाखती तुमच्या. बरं बरं. काय आवडलं त्याच्यामध्ये तुम्हाला? नाही पण शुगर असल्यानं डायबिटीज असतोच असं नाही. हे मला त्याचं वाक्य बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. कशामध्ये होता तुम्ही? एज्युकेशन. शिक्षक. आणि आपण? मी शिक्षकच होतो. मी पण शिक्षक होतो. आमच्या घराण्यामध्ये सर्व शिक्षकच आहेत. बरं बरं. हो बरोबर आहे. हो. हे आपल्याला 5.8 लाट पाहिजे असतं, ठीक आहे. 7 आहेत आणि आपण इतक्या गोळ्या घेतोय तरी काही कमी होत नाहीये. मग कॉन्स्टंट तेवढंच राहिलं. बरोबर आहे. 1 वर्षापासून पाहिलं ना मी तेवढंच आहे ना बेसिकली. आणि हे तुम्ही गोळ्या, आमच्या याच्यामध्ये हे बाकीचे रिपोर्ट्स नाही आहेत, तर ते तुम्ही काढून घ्याल पुढच्या वेळेस. सॅम्पल दिलं ना सर. दिलाय ना? मग ठीक आहे. नाही आणि यालाही नाही आहे, पण कशावरनं कळणार?
सर्व तपासण्या पाहिजे. तपासण्या पाहिजेत, बरोबर आहे की. एखादा स्टुडंट सांगितलं तू फेल झाला तर कसं सांगणार, तुम्हाला ते मार्क बघायला पाहिजे की नाही. बरोबर आहे. तर तसं हे आहे, ते रिपोर्ट्स आल्यानंतर नक्की येईल की तुम्हाला डायबिटीज नाही आहे किंवा भारतामध्ये कोणालाच नाही आहे. कळलं की नाही. हे काय करतं, रक्तामध्ये वाढलेली साखर, फास्टिंग, पोस्टमिन आणि HbA1c डायबिटीज समजू नका. बरोबर, ते ऐकलं सर, तुम्ही ऐकलं असेल, बरोबर की तुम्ही ऐकलं असेल ते. पण काय करतात, त्यालाच ते डायबिटीज म्हणून सगळ्या ट्रीटमेंट चालू करून टाकतात, तरीही शुगर कमी होत नाही. बरोबर आहे. तर आपण आज आणि त्यांनी सांगितलं गोळ्या आहे तुम्हाला मरेपर्यंत घ्यायला लागते, मरेपर्यंत घ्यायला. आणि याला आता पूर्ण तरी खायला 3 ते 36 महिने लागतील. ठीक आहे. तुम्हाला किती वर्ष झाले म्हटलं? 3 वर्षापासून गोळ्या घ्यालो मी. अजून आणि म्हणतात मरेपर्यंत घ्यायचे. मला म्हणायचं आहे की 9 ते 36 महिने लागतील. जे काय आम्ही सांगू इथे, जर तुम्ही 100% त्याला केलं की 6 महिन्यामध्ये पण गोळ्या बंद होतील तुमच्या. आणि आमचंही बंद होईल. आलं लक्षात. देखिए, जैसे आप दूसरे का वीडियो देख के आप यहाँ पे आए ना, आपको फायदा हुआ. जैसे हम चाहते हैं कि लोगों तक सही चीज जाए. समझ गए. तो आपकी जो मुस्कुराहट है पहली, उसको मैं कैद करना चाहता हूँ. आप क्या कहेंगे, लोगों को और फायदा हो, कि लोगों को मालूम ही नहीं है. अब एक तो आदमी वो पुलिस वाले थे, आपने मिले क्या? लड़का मिला, परभणी से आया था. महिमाला भेटले, महिमा बिसेनला भेटले थे. वो औरंगाबाद के गंगाखेड़ से आया. उसको डायबिटीज बोल दिया. अगर हमने आज बोल दिया अभी तो उसको डायबिटीज ही नहीं है करके. तो ये जो चीज़ है ना, अवेयरनेस नहीं है लोगों को. चलो मैं कितना, आपका शुभ नाम बताइए उसे. मेरा नाम खेमचंद नागले है. नागले, आप क्या करते हैं और कहाँ से आए हैं? मैं रिलायंस के प्राइवेट सेक्टर में जॉब करता हूँ. मैं बैतूल से आया हूँ. बैतूल से. और आपके आने का जो प्रयोजन था, आप हमारे ऑलरेडी भोपाल से जुड़े हुए हैं, और आपको ऐसी कौन सी चीज़ प्रभावित की अपने आप को, कि आपको लगा कि डॉक्टर कुमार जी के अप्रोप्रिएट डाइट थेरेपी में जाना चाहिए? सर, पिताजी को भी थी सर, मेरी 23 ईयर्स डायबिटीज़ थी. लेकिन कुछ परमानेंट सॉल्यूशन नहीं मिला. लेकिन जब हमने आपका वीडियो देखा तो एक नई उमंग जागी कि भारत में एक ऐसी भी दवा है जो कि आपके माध्यम से, अप्रोप्रिएट थेरेपी के माध्यम से मिलेगी, जिसमें मेरी बेटी ठीक हो जाएगी. कम्प्लीटली ठीक. कंट्रोल नहीं होगा, मतलब कम्प्लीटली ठीक हो जाए, पूरी इंसुलिन बंद हो जाए. जी हाँ सर. जब आप पहली बार आप किसी डॉक्टर के पास गए थे, कहाँ गए थे? बैतूल में गए थे या कहीं बाहर गए थे? बैतूल में भी, गवर्नमेंट में भी गए थे, और एक सर है उनके पास भी प्राइवेट में भी गए थे. तो वहाँ पे उन्होंने बोला था आजीवन इंसुलिन लगेगा. तभी हमें बहुत बुरा लगा, क्योंकि इसकी उम्र नहीं है ये सब चीज़ों का. तो बहुत टेंशन था कि कैसे करेंगे, कैसे इंसुलिन लगाएंगे, कैसे खाने का करेंगे, डाइट मेंटेन कैसे करेंगे. जब भोपाल गए आपके ये सब वीडियो देख के, तो बहुत क्या 100% पहले दिन ही इंसुलिन बंद करा दिया. पहले दिन. अब देखिए, एक विरोधाभास है. एक तरफ एक डॉक्टर बोल रहे हैं कि आजीवन इंसुलिन लेना पड़ेगा. एक समय डॉक्टर कुमार और अप्रोप्रिएट डाइट थेरेपी है, वो बोल रहे हैं कि आपको डायबिटीज़ नहीं, और इंसुलिन उसी दिन बंद कर दिया. तो उस समय क्या महसूस हुआ आपकी, क्या दिल की आवाज़ क्या थी उस दिन? सर, ऐसा लगा कि जिस दिन मैंने वो वीडियो देखा था, वो सोचा था कि 1 महीने पहले क्यों नहीं देख लिया, ताकि मेरी बेटी को इतना भी दर्द नहीं होता. क्योंकि वो तो हमें 1 महीने हमने सोचा कि भाई ऐसा हुआ है, तो वीडियो सर्च करते गए, फिर आपका वीडियो मिला, तो मुझे ऐसा लगा कि नहीं, ये सही है, और बात सही निकली, क्योंकि आराम है मेरी बेटी को. चलिए, बहुत बहुत बधाई हो. बेटा, अब आपके बारे में थोड़ा बताइए. आपका नाम क्या है, क्या पढ़ती हैं, और अभी आपको कैसा महसूस हो रहा है? मुझे अच्छा लग रहा है. मेरा पूरा नाम बताइए बेटा. मेरा नाम कीर्ति नागले है. क्लास 7th. और कहाँ से आई हैं बेटा अभी यहाँ पे? बैतूल MP. बैतूल MP से आई है. तो आपके जैसे बहुत सारे लोग हैं बेटा, बच्चे हैं जिनको ये तकलीफें आ जाती हैं और इंसुलिन लेना पड़ता है, परेशान रहते हैं. उनके लिए एक मैसेज दो आपकी आवाज़ में, बैतूल के लोगों के लिए, या पूरे वर्ल्ड में देखा जाएगा, हर आदमी जो इससे पीड़ित है ना, उसके लिए क्या मैसेज देना चाहोगी? जो भी आप देना चाहो अपने मन से, उधर देख के देना. आप चाहती हैं कि दूसरे बच्चे भी ठीक होना चाहिए या नहीं? होना चाहिए. तो उनके लिए क्या मैसेज दोगे आप? बोलो.
जिनको भी इंसुलिन लगती हो तो वो अप्रोप्रिएट थेरेपी ज्वाइन करें। अरे वाह, पिकनिक की तैयारी। अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज का सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।